बोगस सेवा केंद्रांवर प्रशासनाची मोठी कारवाई. सरप्राईज तपासणीत 6 केंद्रांवर धडक. नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन. जिल्ह्यात अनधिकृत सेवा केंद्रांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचलत धडाकेबाज कारवाई केली आहे. शासकीय सेवांच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल व आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात व अनसिंग येथे ही मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी केवळ अधिकृत सेवा केंद्रांचाच वापर करावा आणि शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापलीकडे कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत असे ठाम आवाहन प्रशासनाने केलं आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आकाश वर्मा आणि जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांच्या नेतृत्वाखाली अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या धडक कारवाईत वाशिम तालुक्यातील 6 अनधिकृत सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे अनधिकृत व्यवसायांना मोठा धक्का बसला आहे. तपासणी दरम्यान नागरिकांची दिशाभूल करणारे फलक व पोस्टर्स तात्काळ हटवण्यात आले. तसेच या केंद्रांद्वारे वापरात असलेले युजर आयडी निष्क्रिय करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा केंद्रांविरुद्धची कारवाई भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. नागरिकांनी सजग राहून शासकीय सेवांसाठी केवळ अधिकृत केंद्रांवरच विश्वास ठेवावा व कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी कारंजा प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.